नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमेध. आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, गेली 20-25 दिवस झाले, महिना होऊन राहिला, बऱ्याचशा ठिकाणी पाऊस नाही. तर शेतकरी मित्रांनो, अशा वातावरणामध्ये रोगांचा प्रादुर्भाव, रोग शोषण करणारी कीड कपाशी पिकावर दिसत आहे. तर शेतकरी मित्रांनो, वारंवार फवारणी करूनही आपल्या पिकाची अवस्था रोगग्रस्त आहे. तर काय परिणाम होत आहे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया शेतकरी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा. चला तर सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. बघा शेतकरी मित्रांनो, ही माझी छवा कपाशी आहे आणि ही छवा कपाशी आपण 23 जूनला लागवड केलेली आहे. तर आजचा विषय असा आहे शेतकरी मित्रांनो, वातावरण पोषक नाही आहे. बरेच शेतकरी मला कमेंट करत आहे की महागडे औषध करूनही आपल्या कपाशीवर मावा, तुडतुडे, रस शोषण करणारी किडी, पांढरी माशी अजूनही आहेत. तर काय करावे? तर बघा शेतकरी मित्रांनो, आता ही समस्या काय येत आहे आपल्या पिकावर, बरेचसे शेतकऱ्यांची कमेंट येत आहे आणि मी पण बघतो, माझ्या शेजारची कपाशी बघतो आणि माझीही. तर बराचसा प्रादुर्भाव दिसत आहे शेतकरी मित्रांनो, आणि 1-2 फवारणी पण झाली आहे माझी आणि बाकी शेतकऱ्यांच्या 2-3 झालेल्या आहे, तरी पण कमी होत नाही. याचं कारण शेतकरी मित्र वातावरण गरमाट आहे, ढगाळ वातावरण आहे, सूर्यप्रकाश नाही आणि पाऊस नाही. या कारणाने किडीला पोषक वातावरण मिळत आहे आणि पराठीची वाढ झपाट्याने होत नाही आहे, माल फास्ट पकडत नाही आहे, बोंड धारणा लवकर होत नाही आहे. पाती आली, वाढ झाली, पण पातीचं रूपांतर बोंडमध्ये होऊन नाही राहिलं. याचं कारण सूर्यप्रकाश, जमिनीमधले ओलावा. बघा, बोंड पकडले पण बोंडाची वाढ ही जे लहान बोंडी आहे त्याची वाढ ही मोठी होत नाही, कारण की जमिनीमध्ये ओलावा आहे, साधारण ओलावा आहे, पण सूर्यप्रकाश नाही. प्रकाशसन क्रिया हे होऊन नाही राहिली. म्हणजे जमिनीतून अन्न पुरवठा मिळत आहे, पण जे पानावाटेचे प्रकाशसन क्रिया व्हायला पाहिजे ते होऊन नाही राहिली. त्या कारणाने आपली पातीचं रूपांतर फुलामध्ये होत नाही आणि फुलाचं रूपांतर बोंडामध्ये होत नाही. तर अशा अवस्थामध्ये किडीचा प्रादुर्भाव जर असला शेतकरी मित्रांनो, तर ज्या शेतकऱ्यांकडे तुषार सिंचन आहे त्या शेतकऱ्यांनी तुषार सिंचन द्या. जर आपण तुषार सिंचनने पाणी दिलं, ओलावाही कायम राहील, पयाटीची वाढही होणार आणि पयाटीला आपल्या जमिनीतून मिळणारे जे काही पोषक आहे, जे काही जमिनीतून मिळणारे कर्ब आहे ते मिळणार, म्हणजे ओल कमी नाही राहणार. आता सध्याच आपली पयाटीची अवस्था कशी आहे? आपल्या कपाशीची भूक वाढलेली आहे. ऑगस्ट महिना आहे, 60-65 दिवस झाले. या कालावधीमध्ये पात्या, फूल, बोंड असतात आणि अशा परिस्थितीमध्ये जर कपाशी पिकाला पाण्याचा ताण पडला तर काय होईल? बोंडगड होईल, पातीगड होईल आणि बरेचशी पाती गळणार आणि उशीर लागणार. बोंड धरणावा आले, माल पकडायला खूप उशीर लागणार शेतकरी मित्रांनो. तर ज्या शेतकऱ्यांकडे आहे तुषार सिंचन, त्या तुषार सिंचन द्या आणि फवारणी मागं फवारणी करू नका. ज्या शेतकऱ्यांनी तुषार सिंचनचे पाणी दिले आपल्या सोयाबीन पिकाला म्हणा की कपाशी पिकाला म्हणा, तुम्हाला एक वेगळीच क्वालिटी दिसेल कपाशीची, आणि जी काही रोग शोषण करणारी किडी आहे ते पण धुवून निघणार. जी काही किडीचे जे काही अंडे राहतात, जे काही डंक मारलेले राहतात पानाला, ते पूर्ण धुवून काढणार शेतकरी मित्रांनो. पूर्ण पराठीचे मावा किंवा त्या तुषार सिंचनच्या पाण्याने पूर्ण धुवून काढणार, म्हणजे निकोप दिसणार पराठी आणि त्याचा प्रादुर्भावही आपल्याला कमी होताना दिसणार. आता मी बघा, माझं ओलीत झालेलं आहे इथे, तुम्हाला बघा पराठीचे पान कसे दिसत आहे, निकोप दिसत आहे शेतकरी मित्रांनो, धुतल्यावानी, आणि किडीचाही प्रादुर्भाव कमी होतो शेतकरी मित्रांनो. जर हाच पाणी शेतकरी वरचा जर पाणी आला असता चांगला जोराचा, तर किडीचा प्रादुर्भावही कमी झाला असता, टेम्परेचरही डाऊन झालं असतं आणि वातावरणही पोषक मिळालं असतं आपल्या कपाशी पिकाला शेतकरी मित्रांनो. तर तुमच्याकडे जर सोय असेल, पाणी असेल, तर नक्की शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाला पाणी द्या, कारण की आता भूक वाढलेली आहे कपाशी पिकाची. नक्की पाणी द्या आणि जर शक्य होत असेल तुमच्या सोयाबीन पिकालाही तुम्ही पाणी देऊ शकता. आता बघा किती पात्या फुलं आहे, हे बघा
4ची सिरीज आहे, 1 2 3 4ची सिरीज आहे. हे बघा 1 2 3 4ची सिरीज आहे. आणि इथं फुल पण लागलेले आहे. आता हे फुल ओल आहे, माझ्या जमिनीमध्ये ओल आहे म्हणून पराठी हिरवी दिसत आहे. तुमची जमिनीमध्ये जर ओल नसेल, वाळ खुंडल्यासारखी दिसते शेतकरी मित्रांनो. बघा बारीक निरीक्षण करा. महिनाभर जर पाऊस नसेल आला, पाण्याची उपलब्धता नसेल तुमच्याकडे, तर ते पराठी बघा शेतकरी मित्रांनो, निष्कर्ष पहा, तुम्हाला फरक जाणवेल. महिनाभर पाऊस नाही तर वाढ खुंटते शेतकरी मित्रांनो. जिथे हलकी जमीन आहे तिथे आपल्याला फरक दिसून येतो, लवकर दिसून येतो. लहान अवस्थेतच पराठीला फुलं येते आणि पातीही लागते शेतकरी मित्रांनो, पाण्याचा जर ताण पडला तर. आता पुढीलही पाणी आहे नाही, काही भागात पाणी पडणार या 1-2 दिवसात, पण असा पूर्ण पाणी पडणारच बा पूर्ण महाराष्ट्रभर असा पाऊस सांगितलेला नाही. हा एल निनोचा आहे, असर आहे शेतकरी. आणि एक सांगतो शेतकरी मित्रांनो, फवारणी मागं फवारणी करू नका, खर्च टाळा. पाणी येईलच समोर असं नाही, कारण की 90% एल निनो सक्रिय झालेला आहे शेतकरी मित्रांनो, 90%. आता खर्च कमी करा, खर्च टाळा, खर्चच करू नका शेतकरी मित्र. बरेचसे भागात सोयाबीन कापणीला आली आहे, आता त्याच्यात बरेचसे शेतकरी मित्र रोटावेटर मारत आहे, ह्या पाण्याअभावी पाणी आला नाही. आणि काही भागात ओल आहे तिथे सोयाबीन भरत आहे, पण तिथेही शक्यता कमीच आहे शेतकरी मित्रांनो. तर खर्च टाळा शेतकरी मित्रांनो, कमी खर्च लावा शेतीला, कारण की पाणी आहे तर शेती आहे, आणि शेती आहे तर सगळं आहे शेतकरी मित्रांनो. तर खर्च टाळा, खर्च करू नका, कारण की गॅरंटीड नाही. म्हणून ज्या शेतकऱ्यांकडे आता तुषार सिंचन आहे, जे करू शकतात त्यांनी नक्की करा शेतकरी. पाण्याची वाट नका पाहू, वेळ गेल्यानंतर आपलं पीकही आपल्या हातातून जाणार नाही. मग वेळ गेली तर मग काही खरं नाही शेतकरी मित्रांनो. लगेच लावून द्या, ओलीत चालू ठेवा. आताच जर तुम्ही ओलीत चालू ठेवलं की पराठी येणार, सोयाबीनही येणार आणि काही ना काहीतरी उत्पादन होणार. पण शक्यता पोषक वातावरण नाही मिळाल्याच्या कारणानं उत्पादनात काही फरक आपल्याला जाणवणारच आहे शेवटी शेतकरी मित्रांनो आपल्याला. तर पावसाची वाट न पाहता ज्या शेतकऱ्यांकडे तुषार सिंचन आहे, लवकर ओलीत काल चालू करून द्या शेतकरी मित्रांनो. पावसाची वाट काही पाहू नका, लवकर चालू करून द्या. पराठीला तरी लावा, तुरीला द्या, तुरीला आवश्यकतेनुसार तुरीलाही पाणी द्या आणि सोयाबीनलाही द्या. शक्यतो सोयाबीनमध्ये पाणी देण्याला खूप त्रास होतो, खूप वाढलेली सोयाबीन आहे. ज्या शेतकऱ्यांची वाढलेली सोयाबीन असेल तर पाहूनच पाणी द्या शेतकरी मित्रांनो, आणि कपाशीला सुरुवात करा. जर तुम्ही पाण्याला सुरुवात केली असेल, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा शेतकरी मित्रांनो, कसं पाणी देतात तुषार सिंचननी की पट पाणी. माझा असा अनुभव आहे की तुषार सिंचननी पाणी द्या, पाणी माफक दरात दिले जाते. व्हिडिओ आवडला असेल शेतकरी मित्रांनो, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.